विधानसभा निवडणुकीचे बिगुल सध्याच वाजले आहे आणि याच अनुषंगाने सध्या जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित असताना सुद्धा आता भोसरी विधानसभेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने शिवसेनेचे शिवसैनिक आहे त्यांनी कुठेतरी राजीनामा देण्याचे पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर तुतारीचा प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आपल्यासोबत शहराध्यक्ष आहे. मला सांगा की ज्या पद्धतीने शिवसेना विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारीला जर जागा गेली तर शिवसैनिक राजीनाम्याच्या भूमिकेमध्ये आहे, नक्की काय भूमिका आहे? राजीनाम्याच्या भूमिकेमध्ये असं काही नाही आहे, परंतु पक्षश्रेष्ठींना आम्ही हे कळवलेलं आहे की भोसरीची जागा देखील आपण मागतोय, ती आपल्याला मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे. पिंपरीची देखील जागा मिळावी ही देखील आमची आग्रही मागणी आहे. परंतु ह्या गोष्टी आम्ही पक्षश्रेष्ठींना आदरणीय संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर असतील, राऊत साहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्यजी ठाकरे साहेब असतील, या सर्वांना या गोष्टींची सत्य परिस्थिती आणि जी वास्तविक परिस्थिती आहे ती कळवलेली आहे. परंतु जागेची मागणी करणं, आम्ही त्या जागेवर निवडणूक लढवू इच्छितो हे सांगणं काही गैर नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचा तो अधिकार आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असेल. त्यामुळे ती भावना, ती भूमिका आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. परंतु जेव्हा महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम होईल, अंतिम झाल्यानंतर जो उमेदवार महाविकास आघाडीचा असेल त्याचं काम आपल्याला झालेलं या ठिकाणी पाहायला मिळेल. महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची बिघाडी होणार नाही याची खबरदारी आम्ही सर्वजण घेणार आहोत. शहरामधले कोणत्या जागेवरती तुम्ही महाविकास आघाडीमधनं शिवसेनेने दावा केलेला आहे? कोणत्या जागेसाठी तुम्ही आग्रही भूमिका धरताय? आम्ही पिंपरी असेल आणि भोसरी असेल या दोनही जागेंसाठी आम्ही आग्रही मागणी करतोय. चिंचवडची देखील मागणी करतोय. परंतु मागणी करणं हा एक वेगळा विषय आणि त्या ठिकाणी असलेली सत्य परिस्थिती, पक्षाची ताकद आणि जिंकण्याची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार आमच्या तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, पटोले साहेब असतील काँग्रेसचे, हे सर्व मान्यवर नेते हा निर्णय घेतील. परंतु आज फक्त आमच्या कार्यकर्त्यांची जी आग्रही मागणी आहे, जी भूमिका आहे, ती मांडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणाहून करतोय. परंतु जेव्हा अंतिम निर्णय होईल तेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम होईल. कारण की आम्ही सर्वजण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचे पदाधिकारी, यांचे कार्यकर्ते आहोत, निष्ठावंत शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे काम करणार. नक्की ज्यावेळी जागा वाटपाचा निर्णय सुटेल, जी जागा महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला जाईल त्या पक्षाचं काम करायचं सुतोवा ठिकाणी शहराध्यक्षांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा मनीष स्वामी, सुनील दगडे, TV9 मराठी, चिंचवड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.